विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 8वी मधील जो 16th चॅप्टर आहे त्या 16th चॅप्टर मधील 16.3 यामधला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाइट अँड रेडियस आर गिवन बिलो। या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेली आहे, हाइट दिलेली आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? व्हॅल्यू कुणाचा? सिलेंडरचा। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहून घेणार आहोत। द व्हॅल्यूम कुणाचा व्हॅल्यूम फाइंड करायचा आहे? सिलेंडरचा। द व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर, व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, पाय आर स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअर एच। या ठिकाणी पायची किंमत 22/7, आर आपल्याला माहित आहे, आर चा स्क्वेअर म्हणजेच काय? 10.5 इंटू 10.5 इंटू एच, तो सुद्धा माहिती 8 सेंटीमीटर। या ठिकाणी कटआउट्स करूया 7 न 10.5 आपण कटआउट्स होतील, 7 1 जा 7, 7 1 जा 7, 3 इज रिमेन, पण त्यावर पॉइंट असल्यामुळे पॉइंट 3 दिला तर 35, 7 5 जा 35। या ठिकाणी वर राहिला आहे 22 इंटू 1.5 इंटू 10.5 इंटू 8। या ठिकाणी सर्वांचा जर मल्टिप्लाय केला तर विद्यार्थी मित्रांनो आपला आन्सर येणार आहे 2777200। या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉइंट असल्यामुळे 2 डिजिट नंतर पॉइंट देऊ आपण, म्हणजे आन्सर येणार आहे 2772 सेंटीमीटर आणि व्हॅल्यूम असल्यामुळे क्यूब। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत। यानंतर सेकंड क्वेश्चन आपला आहे, रेडियस दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर, हाइट दिलेली आहे 7 मीटर, परत तोच द व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर, फॉर्म्युला आपण अगोदर घेतलेला आहे, पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू, पायची किंमत 22/7। या ठिकाणी आर म्हणजेच रेडियस दिलेला आहे 2.5 इंटू 2.5 आणि हाइट दिली आहे 7 सेंटीमीटर। हा 7 1 जा 7 1 जा कट, काय राहिलं वर 22 इंटू 25, आपण थोडक्यात 25 जर समजलं तर 25 चा स्क्वेअर आपल्याला माहिती 625, 625, 2 डिजिट नंतर पॉइंट जर दिले तर 6.25, याचा जर मल्टिप्लाय केला तर आन्सर येईल, 13,750, 2 डिजिट नंतर पॉइंट 1 2, म्हणजे आन्सर येईल 1135.5 सेंटीमीटरचा क्यूब। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियस आपल्याला दिली आहे 4.2 सेंटीमीटर, हाइट दिली आहे 5 सेंटीमीटर, परत तोच द व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच। या ठिकाणी पायची किंमत आपल्याला माहित आहे 22/7, आर चा स्क्वेअर म्हणजे आर आपल्याला माहित आहे 4.2 इंटू एच म्हणजेच हाइट ती आहे 5 सेंटीमीटर। या ठिकाणी कटआउट्स करणार आहोत, 7 1 जा 7, 7 च्या टेबल मध्ये 4 येत नाही म्हणून 0 जा, डायरेक्ट 7 6 जा 42, 7 सखम 42, काय राहिलेला आहे वर 22 इंटू 0.6 इंटू 4.2 इंटू 5। या ठिकाणी जर सर्वांचा मल्टिप्लाय केला तर आन्सर येईल, मल्टिप्लाय केला तर आन्सर येईल 27,720। या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉइंट असल्यामुळे आपण मध्ये आन्सर्स मध्ये सुद्धा 2 डिजिट नंतर पॉइंट देणार आहोत, म्हणजे आन्सर येईल 277.2 सेंटीमीटरचा क्यूब। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यानंतर फोर्थ आणि शेवटचा क्वेश्चन, रेडियस दिला आहे 5.6 सेंटीमीटर आणि हाइट दिली आहे 5 सेंटीमीटर। अगेन द व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच, पायची किंमत आपल्याला माहित आहे 22/7, आर स्क्वेअर म्हणजे आर 2 वेळेस लिहिणार आहोत, 5.6 इंटू 5.6 आणि हाइट दिलेली आहे 5 सेंटीमीटर। या ठिकाणी 7 न कटआउट्स करणार आहोत, 7 1 जा 7,
7च्या टेबलमध्ये 5 येणार नाही म्हणून 0 जा 0.78 जा 56 7 8 56 22 इंटू 0.8 इंटू 5.6 इंटू 5 या सर्वांचं मल्टिप्लाय केलं 49,280 हे आपला आन्सर येणार आहे. 2 डिजिट जर पॉईंट दिला 1 2 तर आपला आन्सर येईल 492.8 सेंटीमीटरचा क्यूब. अशा पद्धतीने आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. या ठिकाणी सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मच आयरन इज नीडेड टू मेक अ रॉड. एक आयरन रॉड बनवायचा आहे जी की त्याची लेंथ आहे 90 सेंटीमीटर आणि डायमीटर दिला आहे 1.4 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सुरुवातीला डायमीटर दिलेला आहे. द डायमीटर ऑफ अ रॉड, डायमीटर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 1.4 सेंटीमीटर. यावरूनच आपल्याला रेडियस फाइंड करता येते. रेडियस हाफ असते डायमीटरची म्हणजे 0.7 सेंटीमीटर. आणि त्यानंतर आपल्याला काय, हाऊ मच आयरन इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ. या ठिकाणी लेंथ म्हणजेच या ठिकाणी हाईट दिलेली आहे. हाईट दिलेली आहे 90 सेंटीमीटर. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर द व्हॅल्यू ऑफ अ रॉड इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत 22/7. आर आपल्याला माहित आहे 0.7 इंटू 0.7 इंटू या ठिकाणी हाईट आलेली आहे 90. या ठिकाणी कटआउट करूया. 7 1 जा 7, पॉईंटला 0.0, 7 1 जा 7 म्हणजेच 22 इंटू 0.1 इंटू 0.7 इंटू 9090. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 13,860. हे आपला आन्सर येणार आहे. या ठिकाणी 1 आणि हा 1 म्हणजे 2 डिजिट पॉईंट म्हणजे आन्सर येणार आहे 138.6 सेंटीमीटरचा. यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ मच वॉटर विल टँक. एक टँक आहे की त्यामध्ये आपल्याला किती पाणी बसेल हे सांगायचं आहे. होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे, इंटेरियर डायमीटर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक. तर टँकचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे तो आहे 1.6 मीटर आणि डेप्थ म्हणजे खोली सुद्धा दिली आहे 0.7 मीटर. तर त्या टँकमध्ये किती पाणी बसेल हे सांगायचं. या ठिकाणी डायमीटर आहे 1.6 म्हणजेच यावरून आपल्याला रेडियस फाइंड करता येते. रेडियस इज इक्वल टू 1.6. जर डायमीटर असेल तर 0.8 मीटर हा काय असेल त्याचा रेडियस असेल. आणि या ठिकाणी डेप्थ म्हणजेच हाईट आहे 0.7 मीटर. यानंतर आपल्याला यावरून त्या टँकचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर द व्हॅल्यू ऑफ अ टँक म्हणजेच त्या व्हॅल्यू फाइंड केलं तर तेवढं पाणी त्या ठिकाणी त्या टँकमध्ये बसणार आहे. व्हॅल्यू ऑफ अ टँक फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत 22/7. रेडियस आताच फाइंड केला आपण 0.8 इंटू 0.8 आणि या ठिकाणी हाईट जे आहे हाईट दिली आहे 0.7 मीटर. या ठिकाणी जर कटआउट्स केला तर 7 1 जा 7, 7 1 जा 7, 0.1, 22 इंटू
0.8 इंटू 0.8 या सर्वांचं जर मल्टिप्लाय केला तर आन्सर येणार आहे 0.8 इंटू 0.1 या ठिकाणी सर्वांचा आन्सर येणार आहे 1408 1408 1 2 3 डिजिटल पॉईंट म्हणजेच आन्सर येणार आहे एवढं सेंटीमीटरचा क्यूब. पण विद्यार्थी मित्रांनो पाणी हे सेंटीमीटरमध्ये नसतं तर पाणी लिटरमध्ये असतं. मग 1 सेंटीमीटरचा क्यूब इज इक्वल टू 1000 म्हणजे या ठिकाणी 1000 जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 1408 लिटर्स. का? कारण की एक सेंटीमीटर चा क्यूब म्हणजे 1000 आणि इकडे जर 1000 जर मल्टिप्लाय केलं तर 3 शून्य येतील म्हणजे 3 डिजिटल पॉईंट जर दिला तर आन्सर हेच येणार आहे. एवढं पाणी त्या टँकमध्ये काय होणार आहे बसणार. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी 4th क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द सिलेंडर ऑफ सर्कम्फरन्स. या ठिकाणी आपण सर्कम्फरन्स दिलेला आहे. किती आहे? 132 सेंटीमीटर आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्कम्फरन्स वरून रेडियस फाइंड करणार आहोत. सर्कम्फरन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स आपल्याला दिलेला आहे 132 सेंटीमीटर आणि त्यानंतर हाईट सुद्धा दिलेली आहे 25 सेंटीमीटर. तर आपल्याला काय फाइंड करायचं? रेडियस फाइंड करायचं आहे. तर द सर्कम्फरन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r. या ठिकाणी सर्कम्फरन्स दिला आहे ऑलरेडी 132 इज इक्वल टू 2 ला 2 पायची किंमत 22/7 इंटू r ला r. या ठिकाणी आपल्याला रेडियस फाइंड करायचं असल्यामुळं r इकडे येतील अपोजिटला 132 जर इकडे घेतले तर पूर्ण संख्येचा रेसिप्रोकल होईल. खालची संख्या वर म्हणजे खाली आहे 7 तो वर न्यूमरेटरमध्ये येतील आणि 2 इंटू 22. या ठिकाणी आपण r इज इक्वल टू 2 न कट करणार आहोत. 2 1 जा 2 2 6 जा 12 1 इज रिमेन 2 6 जा 12 22 1 जा 22 22 3 जा 66 22 1 22 22 3 66 आणि इकडे 7 3 21 21 सेंटीमीटर हा आपला रेडियस आलेला आहे. तर आता काय फाइंड करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ सिलेंडर. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. द व्हॅल्यू ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे पाय r स्क्वेअर h. पायची किंमत 22/7. r आपण आताच फाइंड केलेला आहे 21 इंटू 21 आणि हाईट आपल्याला दिलेली होती 25. या ठिकाणी कट आउट 7 ऑफ द 7 7 3 जा 21 22 इंटू 3 इंटू 21 इंटू 25. यानंतर जे सोपे एक्झाम्पल आहे त्याचा आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 22 त्रिक 66 गुणिले आणि इकडं 25 1 25 ला 5 हातच्याले 2 आणि इकडं 25 दोन्ही 50 50 आणि 2 52. या सर्वांचा जर मल्टिप्लाय केला तर आन्सर येणार आहे 34,650 सेंटीमीटरचा क्यूब. अशा पद्धतीनं आपला हा लेसन झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेसन पाहणार आहोत. थँक्यू.